नमस्कार मंडळी, मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत राजस्थानी मटण करी एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूया. आपण इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. एकदम स्वच्छ धुवून व्यवस्थित चाळणीमध्ये पाणी निथळून घ्यायचं आहे. आता आपण इथे मसाले बघणार आहोत. आपण इथे 3 मोठ्या आकाराचे लांबट चिरून घेतलेले कांदे आहेत, 2 हिरवी मिरची, 1 टेबलस्पून आलं पेस्ट, 2 ते 2.5 टेबलस्पून लसूण पेस्ट आपण इथे वापरलेली आहे. 1 वाटी दही, 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 2 टेबलस्पून धने पावडर, 2 टेबलस्पून मटन मसाला, 1 टेबलस्पून हळदी पावडर आणि 2 टेबलस्पून मीठ आपण इथे वापरलेला आहे. खडे मसाले देखील आहेत. अर्धी वाटी तेल आपण इथे वापरणार आहोत. खडे मसालेमध्ये 2 लाल मिरची, 4 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 2 चक्र फुलाच्या पाकळ्या, 1 चमचा शहाजिरे, 1 चमचा साधे जिरे आणि 6 ते 7 प्रत्येकी लवंग आणि मिरे आपण इथे वापरलेले आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये आपण जे दही घेतलेलं आहे 1 वाटी, ते दही यामध्ये ॲड करायचं आहे. त्यामध्ये पूर्ण पावडर मसाले जे आहेत ते ॲड करायचे आहेत. मटन मसाला, लाल मिरची पावडर, धने पावडर, हे सर्व मसाले आणि 1 टेबलस्पून मीठ आपण यामध्ये ॲड करत आहोत. सर्व आपल्याला पूर्ण करी बनवताना 2 टेबलस्पून मीठ लागत आहे, तर त्यामधलं अर्ध मीठ आपण यामध्ये ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने सर्व पावडर मसाले यामध्ये मिक्स करून व्यवस्थित फेटून घ्यायचे आहेत. पावडर मसाले दह्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचे आहेत आणि थोडेसे जर थिकनेस वाटत असेल तर त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून पाणी ॲड करायचं आणि छान फेटून घ्यायचं. पावडर मसाल्याची कुठेही गुठळी राहता कामा नये. अशा पद्धतीने सर्व पावडर मसाले जे आहेत ते दह्यामध्ये फेटून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून व्यवस्थित बाजूला ठेवून द्यायचे. आता आपण इथे एक मोठा कुकर घेणार आहोत. 5 लिटरचा कुकर मी इथे वापरलेला आहे. नॉनस्टिक कुकर आहे. त्यामध्ये 1 वाटी तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले पूर्ण फ्राय करून घ्यायचे आहेत. लाल मिरची, दगडफूल, चक्रफूल, तमालपत्र, जे दालचिनी, अशा प्रकारचे जे खडे मसाले आहेत, जिरे वगैरे पूर्ण फ्राय झाले पाहिजे. त्यानंतर हिरवी मिरची घालायची, छान फ्राय करून घ्यायची. मसाले तेलामध्ये घातल्यानंतर सतत फिरवत राहायचे. त्यानंतर आलं, जे आपण घरचं आलं कुटून घेतलेलं आहे, एकदम स्मूथ पेस्ट नाही बनवलेली आहे, स्वच्छ करून जाडसर पेस्ट बनवलेली आलं आणि कांदा देखील यामध्ये घालायचा आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे. मसाले फ्राय करताना लक्ष ठेवायचे की जेणेकरून ते करपणार नाहीत. त्यामुळे मीडियम ते कमी गॅसवरती तुम्ही हे मसाले फ्राय करू शकता. अशा पद्धतीने चमच्याने फिरवून फिरवून कांदा आणि बाकीचे खडे मसाले जे आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. कांदा परतताना काळजी घ्यायची आहे की जेणेकरून कांदा करपणार नाही. अशा पद्धतीने थोडासा कांदा फ्राय झाला की त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 मिनिटांनंतर आपण उरलेलं मीठ ॲड करणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. आपण इथे जास्तीचे कुठलेही मसाले न वापरता राजस्थानी प्रकारे मटण करी बनवणार आहोत. त्यामुळे यातला मेन इन्ग्रेडियंट मटण सोडता हा कांदाच आहे. त्यामुळे कांद्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून करीचा कुठलाही असा कांद्याचा वास येणार नाही आणि आपली एकदम परफेक्ट करी तयार होईल. अशा पद्धतीने कांदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. सर्व बाजूंनी कांदा परतला गेला पाहिजे. कांद्याचा पूर्ण कच्चा वास निघून गेला पाहिजे. अशा पद्धतीने कांदा तेल सुटेपर्यंत आणि ब्राऊन गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता इथे आपला 50% कांदा फ्राय झालेला आहे. आता आपण इथे पावडर मसाले जे दह्यामध्ये मॅरिनेट करायला ठेवलेले आहेत ते एकदा मिक्स करून घेणार आहोत. छान छान फेटून घ्यायचे आणि परत झाकून ठेवायचे आहेत 10 ते 15 मिनिटांसाठी. अशा पद्धतीने कांदा फ्राय करायचा व्यवस्थित. आता इथे कांद्याला थोडासा गोल्डन कलर यायला लागलेला आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित सतत फिरवत राहायचं आहे, जेणेकरून कांदा सर्व बाजूंनी परतला जाईल. अशा पद्धतीने कांदा फ्राय करून घेतल्यानंतर त्याला आपोआपच गोल्डन कलर यायला लागतो. तुम्ही पाहू शकता जे लांबट काप आहेत कांद्याचे त्याला एकदम सर्व बाजूंनी सारख्या प्रकारे गोल्डन कलर आलेला आहे. अशा पद्धतीने कांदा परतून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला हवा तो कलर कांद्याला आलेला आहे. व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत कांदा फ्राय झालेला आहे. आता आपण इथे जे स्वच्छ धुवून आणि पाणी निथळून घेतलेलं जे मटण आहे ते यामध्ये ॲड करणार आहोत. व्यवस्थितरित्या कांदा फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये मटण ॲड केलेलं आहे आणि कांदा आणि मटण एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व साहित्य मटणाला व्यवस्थित ग्रेस करून घ्यायचं आहे. एकजीव करून व्यवस्थित आलटीपलटी करून घ्यायचं आहे.
आपण इथे आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचं पाणी वापरलेलं नाही. फक्त कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मटण फ्राय करत आहोत. अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटं मटण छान फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेलामध्ये मटण फ्राय झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटं त्यावरती झाकण ठेवून वाफेवरती मटण शिजवून द्यायचं आहे. अशा शिट्टी लावायची नाही. फक्त कुकरवरती वरच्या बाजूने अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची. अशा पद्धतीने वाफेवरती मटण शिजलं की त्याला थोडंसं पाणी सुटायला लागतं. त्याचं थोडं पाणी सुटलं की त्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आलटी-पालटी करून व्यवस्थित मटण परतवून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की आता इथे मटण हळूहळू कलर बदलायला लागलेला आहे. अशा पद्धतीने 4 ते 5 मिनिटं चमच्याने सतत फिरवत मटण आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचं आहे. जेणेकरून मटण सर्व बाजूने तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होईल. अशा पद्धतीने कुकरला बाजूला लागलेला व्यवस्थित मसाला मिक्स करायचा आहे. कांद्यामध्ये मटण फ्राय झालं की त्याचा एक वेगळा सेंट येतो. त्यामुळे आपल्याला खडे मसाले आणि कांदामध्ये छान मटण बिना पाणी घालता फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे मटण बऱ्यापैकी फ्राय झालेलं आहे. आता आपण दह्यामध्ये मॅरिनेट केलेले पावडर मसाले याचं मिश्रण यामध्ये ॲड करत आहोत. अशा पद्धतीने सर्व बॅटर यामध्ये घालायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आपण इथे लसूण या भाजीमध्ये घातलेला नाही. ज्यावेळेस आपण या मॅरिनेट केलेल्या दही आणि पावडर मसाल्यामध्ये मटण जेव्हा फ्राय करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये लसूण ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने दही आणि ते पावडर मसाले यामध्ये ॲड केल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. मटण आणि जे दह्याचं बॅटर आहे ते एकजीव करून परतून घ्यायचं आहे. मटणमध्ये दही आणि पावडर मसाले घातल्यानंतर मटणाला पाणी सुटायला लागतं. आता आपण इथे अर्धा कप पाणी दही आणि मसाले भिजवलेल्या बाउलमध्ये घालणार आहोत आणि ते पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने मटण व्यवस्थित एकजीव करत राहायचे, सतत ढवळत राहायचे जेणेकरून खाली कुकरमध्ये लागणार नाही. अशा पद्धतीने सतत फिरवून मटण आणि मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. तुम्ही जेवढं भाजीला एकजीव करून घ्याल तेवढं भाजीची टेस्ट छान येते. त्यामुळे भाजीला सतत फिरवत राहायचे. आता आपण इथे जे तमालपत्र घातलेले आहेत ते तमालपत्र यामधून काढून घ्यायचे आहेत. जेणेकरून ते जास्त शिजले जाणार नाहीत आणि ते तुकडे होऊन आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स होणार नाहीत. त्यामुळे साबूत असतानाच तमालपत्र काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आता इथे आपण गॅस फुल केलेला आहे. ज्यावेळेस आपण दही ॲड केलं होतं त्यावेळेस गॅस कमी केला होता. आता आपण इथे गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि छान पाणी एका गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. 1 लिटर पाणी आपण इथे गरम करत आहोत. मटण अशा पद्धतीने छान फ्राय झाल्यानंतर आता इथे 50% मटण आपलं शिजलेलं आहे. आता आपण इथे जो लसूण कुटून घेतलेला आहे थोडासा जाडसर तो यामध्ये ॲड करायचा आहे. असा कुटून वरून लसूण घातल्यानंतर त्याचा फ्लेवर एक वेगळाच असतो. तुम्ही एकदा ट्राय करा. तुमच्या लक्षात येईल की फोडणीत लसूण न घालता असा कच्चा लसूण जर यामध्ये वापरला तर त्याची टेस्ट एक वेगळीच असते. अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटं सतत फिरवल्यानंतर आता कुकरवरती झाकण ठेवायचं आहे. आपलं इथं पाणी गरम झालेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण मटणमध्ये ते ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ घेतल्यानंतर आता आपण जो बाऊल आहे दह्याचा तो धुवून यामध्ये ॲड केलेला आहे. लक्षात ठेवा आपण या अगोदर कुठलंही पाणी ॲड केलेलं नाही. आता ते अर्धा कप पाणी यामध्ये ॲड केल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. अशा पद्धतीने कुठलंही पाणी न वापरता आपण हे मटण ग्रेव्ही इथपर्यंत शिजवलेली आहे. आता आपण इथे अर्धा ते पाऊण लिटर पाणी यामध्ये ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने सतत चमच्याने फिरवत राहायचे. सुरुवातीला कन्सिस्टन्सी एकदम पातळ वाटते भाजीची, पण शिजल्यानंतर एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सी होते. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पाऊण लिटरच्या ऐवजी अर्धा लिटर पाणी देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता. अशा पद्धतीने कुकरचं झाकण काढून अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आहे
आणि 5 ते 6 मिनटं कमी गॅसवरती 2 ते 3 उकळी येऊपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने राजस्थानी मटण करी एकदम सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे. आता फक्त इथं उकळी आल्यानंतर सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटांनंतर सर्व करायचे आहे. अशा पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये एकदम हॉटेल स्टाईल मटण करी अगदी झटपट तयार होते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.